शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा। जुलै महिन्यात 3 टप्प्यात पाऊस पडणार। जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यानंतर हवामान विभागाने 31 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कसा पडणार याचा एक अंदाज दिला। खरं तर जून महिन्याच्या फक्त शेवटी पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकरी प्रतीक्षा करत होता की चांगला पाऊस पडेल की नाही। पण जो अंदाज आता हवामान खात्याने दिलाय त्याने सर्व शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। खरं तर 2026चा पावसाळा याच्यावर सुपर एल निनोचं संकट आहे, त्यामुळे दुष्काळ पडणार अशा बातम्या संपूर्ण मे आणि जून मध्ये येत होत्या। पण झालं उलटच। जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाला त्यावेळेस लोकांना वाटलं दुष्काळाची बातमी खोटी आहे, आता पाऊस पुढेचा म्हणजे त्या ठिकाणी लेट होतोय असं लोकांना वाटत होतं। पण जुलै सुरू झाला, पावसाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात वाढलं होतं। पण थांबा, हा जो पाऊस सुरू आहे तो फक्त किनारपट्टी, कोकण तसेच विदर्भातल्या काही तुरळक ठिकाणी आणि मराठवाड्याच्या काही भागातच सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्र अजून ताणलेला आहे। फक्त 20 ते 30% महाराष्ट्रामध्येच फक्त पेरण्या झालेल्या आहे। आता शेतकरी वाट पाहतोय की कमीत कमी जुलै महिन्यात पेरणी होणार, पण तेवढ्यात हवामान विभागानं जुलै महिन्याचा अंदाज दिलाय। आधीचे अंदाज सगळे खोटे ठरले आहेत। जरी तुम्ही टीव्हीला बातम्या पाहत असाल की पाऊस येतोय, पण लक्षात घ्या, हवामान विभागानं आता जुलै महिन्याचा धक्कादायक अंदाज दिलाय। कारण की 126 वर्षात आता पहिल्यांदाच अशी परिस्थिती घडते, जी परिस्थिती 1901 साली घडली होती तशीच घटना आता 2026 मध्ये घडती आणि तीही जुलै महिन्यामध्ये। त्यामुळे या गोष्टीला अजिबात हलक्यात घेण्याची चूक करू नका। जर शेतकरी तुम्ही असाल आणि पेरणी कधी करायची किंवा पेरणी झालेली आहे, पुढे पाऊस येईल का, पाणी व्यवस्थापन कसं करायचं याचा अंदाज घ्यायचा असेल तर हा रिपोर्ट सविस्तर पहा। कारण की पहा, पूर्वी पाऊस आला तो नेहमीप्रमाणे हळूहळू किनारपट्टीकडून पुढे सरकायचा। आता जुने पावसाळे सगळ्यांना माहिती आहे की कोकण किनारपट्टीकडून हळूहळू पाऊस यायचा आणि तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापायचा। पण यावेळेस पाऊस उलट मार्गाने सुरू झालाय, म्हणजे तो विदर्भाकडून उलट्या दिशेनं सरकत आलाय। कधी किनारपट्टी धो पाऊस पडतोय तर कधी विदर्भात तांडव करतोय, तर दुसरीकडे मधले जे जिल्हे आहे तिथे पाण्याचा थेंबही पडत नाहीये। रेड अलर्ट, येलो अलर्ट असे दररोज अलर्ट दिले जातात, पण साधा तिथं थेंबही पडत नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे। मग याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने शेवटचा आणि फायनल अंदाज दिलाय। हा अंदाज अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणार आहे। मंत्रालयाच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीच्या हवामान खात्यानं ज्या गुंतागुंतीच्या प्रणाली 126चा रिपोर्ट सादर केला आहे। एक प्रणाली तयार झाली जिचं नाव प्रणाली 126। या प्रणालीमुळे आता जुलैमध्ये पावसाचं वितरण अतिशय असमान असणार। संपूर्ण प्रशासनाचे धाबे दणावून सोडले। शास्त्रज्ञ म्हणतायत प्रशांत महासागरातून सुरू झालेली एक विचित्र प्रणाली आधी हिंदी महासागरात दाखल झाली आणि तिथले प्रचंड बाष्प शोषून ती आता अरबी समुद्राच्या दिशेने सरकली। ही प्रणाली एकाच वेळी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूने महाराष्ट्राला वेढते आणि ज्यामुळे जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विचित्र पावसाची प्रणाली असणार। पण प्रेक्षकांनो, जरा विचार करा, जर अल निनो सक्रिय आहे तर मग काही जिल्ह्यामध्ये पूर का येतोय आणि काही जिल्हे कोरडे का पडत आहेत? जर इतका पाऊस येतोय तर शेतकऱ्यांच्या पेरण्या का होत नाही? निसर्गाने नक्की कोणती भयानक चाल खेळली आहे आणि हा पाऊस जुलैमध्ये नेमकं कसा असणार? खरं तर हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की निसर्गाचा हा त्रिशूळ खेळ आता टप्प्याटप्प्याने सुरू होतोय। या महाभयानक संकटाचा पहिला टप्पा 5 जुलैपासून सुरू होतोय। 5 जुलै उजाडताच हिंदी महासागरातून आलेली ही प्रणाली अरबी समुद्रात तीव्र होईल। 6 जुलैला रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार। लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने तारखावाईज कोणत्या जिल्ह्यात काय होणार याची सविस्तर यादी आपण पुराव्यासहित पाहतोय। 5 जुलैपासून एक परिस्थिती सक्रिय होते हिंदी महासागरातून आणि ती ट्रान्सफर होते अरबी समुद्रातून आणि तिथून 6 जुलैला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होते। 7 जुलैपर्यंत या प्रणालीचा जोर वाढून ती मुंबईच्या दिशेनं झेप घेईल आणि 8 ते 10 जुलै दरम्यान मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह अतिवृष्टीचा थरार पाहायला मिळेल। याच काळात अरबी समुद्रातून येणारे ढग सह्याद्रीच्या घाटावर अडकल्यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार अतिवृष्टी कोसळेल, ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पहिली वाढ दिसेल। मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा 8 जुलै ते 10 जुलैपर्यंत शांतच असणार आहे। आता 10 जुलैपर्यंत 5 ते 10 जुलैपर्यंत पहिला टप्पा हा निसर्गाचा सक्रिय होतोय। त्यानंतर 10 ते 15 जुलैचा दुसरा टप्पा,
15 जुलै ते 20 जुलैचा तिसरा टप्पा आणि चौथा आणि पाचवा टप्पा असे 31 जुलैपर्यंत 4 ते 5 टप्प्यामध्ये पाऊस होतोय. आता दुसरा टप्पा 10 जुलैचा आहे. 10 जुलैचा दुसरा टप्पा याहीपेक्षा भयानक आणि विनाशकारी आहे, ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. 10 जुलैच्या रात्रीपासून एक प्रणाली अरबी समुद्रातून थेट बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या एका दुसऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याला जाऊन मिळणार. दोन महासागरांच्या शक्ती एकत्र आल्यामुळे 11 ते 13 जुलै दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण पट्ट्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. तासाला 100 ते 120 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे डोंगर खचण्याचा आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना आता घडणार आहे. आता खरं तर ही परिस्थिती 10, 11, 12, 13 जुलैपर्यंत तीव्रता तिची वाढेल. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला हा धोका अंतर्गत महाराष्ट्रात पसरणार, ज्यामुळे कोल्हापूर सारखा जिल्हा, सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये नद्याच्या मध्ये धोक्याची पातळी ओलांडतील. विजाचा कडकडाट इतका भीषण असेल की ज्यामुळे अक्षरशः दानादान उडेल. नाशिक आणि अहिल्यानगरच्या काही भागात अंगावर काटा आणणारं निसर्गाचं महातांडव पाहायला मिळेल. आता हा तिसरा टप्पा संपतोय आणि सुरू होतोय चौथा टप्पा 15 जुलै. 15 जुलै नंतरची जी प्रणाली आहे तर तिच्यामध्ये बंगालच्या उपसागरातला जो प्रकार आहे तर तो पूर्णतः सक्रिय होईल आणि पूर्णतः मान्सूनची दिशा बदलेल. ती विदर्भाकडून उलट्या दिशेनं प्रवास सुरू करेल. 16 आणि 17 जुलैला नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगानं चक्रीवादळ वारे वाहतील, ज्यामुळे शेकडे झाडे, विजेचे खांब उन्मळून पडतील. त्यानंतर 18 ते 20 जुलै दरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस होईल. तर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि तीव्र विजांचा असमटी सुळसुळाट पाहायला मिळेल. पावसाचा हा उलटा प्रवास पाहून हवामान शास्त्रज्ञही चक्रावून गेलेत. पण यानंतर जे घडणार आहे ते ऐकून तुम्हाला वाटेल की संकट टळलं आहे, पण तोच सगळ्यात मोठा धोका आहे. खरा धोका 20 जुलैपासून आहे. 20 जुलै उजाडताच या प्रणालीमध्ये एक अत्यंत अजब आणि गूढ बदल होईल. संपूर्ण महाराष्ट्रात अचानक पाऊस गायब होईल. 20 जुलै नंतर लक्षात घ्या, 20 जुलैपर्यंत शेतकऱ्याला वाटेल पाऊस येतोय, पण 20 जुलै नंतर पाऊस गायब होईल आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या मराठवाड्यांच्या जिल्ह्यामध्ये कडक ऊन पडेल. परंतु ही केवळ चक्रीवादळापूर्वीची भयानक शांतता असेल, कारण की 23 जुलैला अरबी समुद्रात एक अतितीव्र चक्रीवादळ आकारास येईल आणि 24-25 जुलैला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात अचानक ढग फाटेल, ज्यामुळे तापी नदीला महापूर होईल. एका बाजूला महाराष्ट्रात कोरडे ऊन तर दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात वादळी पूर अशी विचित्र परिस्थिती निर्माण होईल. या भयानक प्रवासाचा शेवटचा टप्पा 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान पाहायला मिळेल. 25 जुलै नंतर एक चक्रीवादळ जमिनीवर धडकणार, त्याचा फटका पुणे, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्याला महाभयानक बसेल. 26 ते 28 जुलै दरम्यान पुण्याच्या शहरी भागात ढगफुटी होऊन रस्त्यांना नद्याचे स्वरूप येईल. त्यानंतर 29 ते 31 जुलै या दिवसात ही प्रणाली मराठवाड्याच्या विशीवर म्हणजेच लातूर, वाशिम, बुलढाणा या भागावर अति प्रहार करेल, जिथे विजांच्या तांडवासह मुसळधार पाऊस पडेल आणि जुलै अखेरीस ही प्रणाली कमकुवत होऊन मध्य भारताकडे निघून जाईल. आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, ज्याची अधिकृत फायनल यादीची तुम्ही वाट पाहत आहे. हवामान विभागाने मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलेल्या अहवालानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांची विभागणी जाहीर केली. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यामध्ये एक प्रणाली तयार होऊन पावसाचा एक महातांडव होणार. नद्यांना पूर येईल, घरांमध्ये पाणी शिरेल, म्हणून तिथे रेड अलर्ट आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक या आणि जळगाव या 10 जिल्ह्यात वादळी वारे आणि अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट असेल. त्याचबरोबर सांगली, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली आणि परभणी या 11 जिल्ह्यात अनपेक्षित पाऊस असेल. तिथे विजांचा कडकडाट आणि पावसाचं मध्यम प्रमाण. पण शेवटी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, वाशिम आणि बुलढाणा या उर्वरित 8 जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे. तर हा अंदाज जुलैसाठीचा होता. हा अंदाज ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. सध्या तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.